अगर आपण पाहतो की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या अवंती अंबर येथील निवासस्थानाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त आहेत। मात्र त्या शासकीय निवासस्थानाकडे जाणारा जो देवगिरीच्या समोरून जाणारा जो रस्ता आहे, म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराच्या समोरून जाणारा जो रस्ता आहे, तिथे सुद्धा पोलिसांचा नाकाबंदी सुद्धा पाहायला मिळते आहे। प्रत्येक गाड्यांची तपासणी करूनच सगळ्या गाड्यांना सोडलं जात आहे, कारण आंदोलनाची शक्यता जी आहे ती वर्तवली गेलेली आहे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घराच्या बाहेर हे आंदोलन होईल असा देखील इशारा जो आहे तो छावा शेतकरी संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। म्हणून हे बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि आता या रोडवरून म्हणजे अवंती अंबर येथील जे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं जे निवासस्थान आहे त्या रस्त्याकडे, त्या बंगल्याकडे जाणाऱ्या ज्या सगळ्या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्यांची तपासणी जी आहे ती केली जाते आहे। बेस्ट बसेस असतील, खाजगी कार असतील, त्याचबरोबर इतरही गाड्या ज्या टॅक्सी किंवा इतर वाहनं आहेत त्या गाड्यांची सुद्धा तपासणी पोलिसांच्या माध्यमातून केली जाते की कुणीही या गाड्यांच्या माध्यमातून कार्यकर्ते पुढे जाऊन आंदोलन करू नयेत याची देखील खबरदारी मुंबई पोलिसांच्या वतीने घेतली जाते। आपण पाहतो की पोलीस या सगळ्या गाड्यांची तपासणी करताना पाहायला मिळत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।